श्रावणेच व्रतं कुर्यात् नक्तं परं मादरात् वर्षमेव नृणां पुण्यं लभते नात्र संशयः। अर्थात श्रावण महिन्यात जो भक्त श्रद्धेने नक्त व्रत करतो त्याला वर्षभर व्रत केल्याचे पुण्यफळ मिळते, यात अजिबात संशय नाही। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। हे प्रिय शिवभक्तांनो, श्रावण महिना म्हणजे तप, संयम आणि भक्तीचा संगम। या पवित्र महिन्यात केलेल्या प्रत्येक व्रताचे पुण्य अनंत पटीने लाभते। हे प्रिय शिवभक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्रावण मासात जर नक्त व्रत पाळले तर वर्षभर नक्षत्र व्रताचे पुण्य आपोआप प्राप्त होतं। होय, अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे श्रावण महात्म्य या पुरातन ग्रंथात। स्वयं सनतकुमाराला सांगतात की नक्तव्रताचं पालन केल्याने मन शुद्ध होतं, देह निरोगी होतो आणि विशेषतः नक्षत्र व्रताची अखंड फलप्राप्ती होते। या अध्यायामध्ये काय विशेष सांगितले आहे, या व्रताचे नेमके फायदे काय आहेत आणि हे व्रत कसं पाळावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मास कथा महात्म्य श्रवण करून आपल्या जीवनाला मंगल बनवण्यासाठी चला आरंभ करूया आजच्या अध्यायाला। श्रावण महात्म्य अध्याय 3। हे प्रिय शिवभक्तांनो, श्रावण महिन्यात करायच्या भगवान शिवाच्या लाख पूजेचे वर्णन आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत। तर चला कथेला सुरुवात करूया। सनतकुमार म्हणाले, हे प्रभू, तुम्ही श्रावण महिन्याचे थोडक्यात वर्णन केले आहे। हे स्वामी, मी यावर समाधानी नाही, म्हणून कृपया त्याचे तपशीलवार वर्णन करा। हे सुरेश्वर, हे ऐकल्यानंतर मी समाधानी होईन। हे प्रिय शिवभक्तांनो, त्यावर भोलेनाथ म्हणतात, हे योगेश, जो बुद्धिमान नक्तव्रत या व्रताच्या मदतीने जो श्रावण महिना घालवतो त्याला 12ही महिन्यात नक्षत्र व्रत पाळल्याचे फळ मिळते। नक्षत्र व्रतात दिवस संपण्यापूर्वी संन्यासासाठी आणि रात्री गृहस्थांसाठी अन्नाची व्यवस्था असते। त्यामध्ये सूर्यास्तानंतर 3 तास वगळता नक्षत्र व्रताचा वेळ असतो। सूर्यास्तानंतर 3 तास संध्याकाळ असतो। संध्याकाळी अन्न, समागम, झोप आणि चौथा स्वअभ्यास या 4 क्रिया सोडून द्याव्यात। गृहस्थ आणि तपस्वी यांच्यातील फरकानुसार त्यांच्या व्यवस्थेबद्दल माझे ऐका। जेव्हा सूर्य मंद होतो, जेव्हा एखाद्याची सावली शरीराच्या दुप्पट होते, तेव्हा त्यावेळी अन्नाला तपस्वीसाठी नक्षत्र व्रत म्हणतात। रात्रीचे अन्न त्यांच्यासाठी नक्षत्र व्रत नाही। जेव्हा तारे दिसतात तेव्हा विद्वानांनी असे म्हटले आहे की गृहस्थासाठी ती रात्र असते। ऋषीसाठी दिवसांचा 8वा भाग शिल्लक असताना जेवण करणे ही विधी आहे आणि त्यांच्यासाठी रात्री जेवण करणे निषिद्ध आहे। गृहस्थांनी नियमानुसार रात्री जेवावे आणि ऋषी, विधवा आणि विदुरांनी सूर्य दिसत असताना रात्रीचे उपवास करावे। जर एखाद्या व्यक्तीला मुलगा असेल तर त्याने जक्त व्रतही करावे, मग तो तपस्वी असो वा तपस्वी नसो, पत्नी नसलेला किंवा मुलगा नसलेला असो, त्यांनी रात्रीचा उपवास करावा। अशा प्रकारे ज्ञानी माणसाने त्याच्या क्षमतेनुसार नक्षत्र व्रत पाळले पाहिजे। जो माणूस या महिन्यात नक्षत्र व्रत पाळतो तो परमध्येय प्राप्त करतो। मी सकाळी स्नान करेन, ब्रह्मचर्य पाळेन, रात्री जेवीन, जमिनीवर झोपेन आणि प्राण्यावर दया करीन। हे देवा, जर मी हे व्रत सुरू केल्यानंतर मरण पावलो तर हे जगाच्या स्वामी, माझे व्रत तुझ्या कृपेने पूर्ण हो, असा संकल्प करून ज्ञानी माणसाने श्रावण महिन्यात दररोज नक्षत्र व्रत पाळले पाहिजे। अशा प्रकारे नक्षत्र व्रत पाळणारा माणूस मला खूप प्रिय आहे। एका महिन्यासाठी दररोज ब्राह्मणाकडून किंवा स्वतःहून अतिरुद्र, महारुद्र किंवा रुद्रमंत्राने अभिषेक करावा। हे सुता, मी त्या व्यक्तीवर प्रसन्न होतो, कारण मला पाण्याचा प्रवाह खूप आवडतो, किंवा दररोज रुद्रमंत्राने माझ्यासाठी खूप प्रिय होम करावा। एखाद्याला जे काही अन्न किंवा आनंदाचे पदार्थ सर्वात जास्त प्रिय असतील ते एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला अर्पण करावे आणि नंतर, किंवा जर एखाद्याला कोणत्याही विलासाची वस्तूची खूप आवड असेल तर संकल्प केल्यानंतर ती वस्तू एखाद्या थोर ब्राह्मणाला द्यावी
आणि नंतर त्या वस्तू 1 महिन्यासाठी सोडून द्याव्यात. हे मुनी, आता यानंतर भगवान शिवाची पूजा करण्याची सर्वोत्तम पद्धत ऐका. ज्याला लक्ष्मी किंवा शांती हवी आहे त्याने लाख बिल्व पानांनी किंवा लाख दुर्वा पानांनी भगवान शिवाची पूजा करावी. ज्याला दीर्घायुष्य हवे आहे त्याने लाख चंपाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा करावी. आणि ज्याला ज्ञान हवे आहे त्याने लाख मल्लिका किंवा चमेलीच्या फुलांनी भगवान हरीची पूजा करावी. तुळशीच्या पानांनी भगवान शिव आणि विष्णूचे सुख सिद्ध होते. ज्याला पुत्र हवा आहे त्याने काटेरीच्या पानांनी भगवान शिव आणि विष्णूची पूजा करावी. वाईट स्वप्नांच्या शांतीसाठी धान्याने पूजा करणे उचित आहे. देवासमोर रंगावली बनून वेगवेगळ्या रंगांनी बनवलेले कमळ, स्वास्तिक आणि चक्र घालून भगवान शिवाची पूजा करावी. अशा प्रकारे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने सर्व प्रकारच्या फुलांनी पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतील. त्यानंतर उद्यापन करावे, मंडप बांधावा आणि मंडपाभोवती कंदील लावावा. आवश्यक प्रमाणात वेदी बनवावी आणि आचार्यासाठी पुण्यपाठ केल्यानंतर विधी करावा आणि उत्सव मंडपात उत्सवाचा अभिषेक करावा. वेदी 3 भागात बनवावी. त्यानंतर पुण्यवाचनाचे पठण करावे आणि आचार्यांची पूजा करावी आणि मंडपात प्रवेश करावा व रात्री गाणी आणि वाद्यांच्या आवाजाने आणि वेदांच्या मोठ्या आवाजाने जागृत व्हावे. वेदीवर एक सुंदर लिंगोभद्र बनवावे आणि त्याच्या मध्यभागी तांदूळ घालून एक सुंदर कैलास बनवावा. त्यावर 5 पानांचा एक अतिशय चमकदार तांब्याचा कलश ठेवावा आणि तो रेशमी कापडाने झाकावा. त्यावर पार्वतीचे पती शिव, भगवान शिव यांची सोन्याची मूर्ती ठेवावी. त्यानंतर पंचामृत, धूप, दिवा आणि नैवेद्याने मूर्तीची पूजा करावी आणि गायनवाद्य वाजवून, नृत्य करून आणि वेदशास्त्रे आणि पुराणे पठण करून रात्री जागरण करावे. यानंतर सकाळी स्नान करून शुद्ध व्हावे आणि आपल्या फांदीमध्ये सांगितलेल्या नियमानुसार वेदी बांधावी. त्यानंतर तीळ आणि तूप रतीर मिसळून मूळ मंत्र किंवा गायत्री मंत्र किंवा भगवान शिवाच्या सहस्रनामासह होम करावा किंवा पठण केलेल्या मंत्रांनी होम पूर्ण करावा. यानंतर कपडे, अलंकार आणि अलंकार व्यवस्थित परिधान करावेत. यानंतर आचार्यांचे कपडे, अलंकार आणि दागिन्यांनी पूजन करावे. त्यानंतर इतर ब्राह्मणाची पूजा करावी आणि त्यांना दक्षिणा द्यावी. उमापती शिवाची लाख पूजा ज्या ज्या वस्तूंनी केली आहे त्या सर्व दान कराव्यात. शिवाची सोन्याची मूर्ती बनवून पूजा करावी. जर दीपकर्म केले असेल तर तो दिवा दान करावा. एक चांदीचा दिवा आणि एक सोन्याची वात बनवून त्यात गाईचे तूप भरून सर्व इच्छा आणि संपत्तीच्या पूर्ततेसाठी दान करावी. यानंतर परमेश्वराकडे क्षमा मागावी आणि शेवटी 100 ब्राह्मणांना जेवण द्यावे. हे मुनी, अशा प्रकारे पूजा करणाऱ्या व्यक्तीवर मी प्रसन्न आहे. त्यापैकी श्रावण महिन्यात पूजा करणाऱ्याला अनंत फळे मिळतात. जर कोणी या महिन्यात त्याला खूप प्रिय असलेली एखादी वस्तू मला अर्पण करण्याच्या उद्देशाने सोडून दिली तर आता त्याचे परिणाम ऐका. या जगात आणि परलोकात त्याला लाखोपट जास्त मिळते. सकाम केल्याने इच्छित यश मिळते आणि व्यक्तीला कोणत्याही इच्छेशिवाय मोक्ष मिळतो. या महिन्यात रुद्र अभिषेक करणाऱ्या व्यक्ती त्याच्या पठणाची आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. रुद्र अभिषेक करणाऱ्या व्यक्तीला रुद्र लोकात लाखो वर्ष पठणाच्या प्रत्येक अक्षरासाठी प्रतिष्ठा मिळते. पंचामृत अभिषेक केल्याने व्यक्ती अमरत्व प्राप्त करतो. सनत कुमार परमेश्वराला म्हणतात, हे प्रभू, या महिन्यात जमिनीवर झोपणाऱ्या व्यक्तीचे फळ काय असते ते मला ऐकवा. तेव्हा ईश्वर म्हणतात, हे ब्राह्मण श्रेष्ठ, त्या व्यक्तीला 9 प्रकारच्या रत्नांनी जडवलेले सुंदर कपडे घातलेले, मऊ गाद्या उषा असलेले, सुंदर स्त्रियांनी सजवलेले रत्न, दिव्यांनी सजवलेले आणि अतिशय मऊ आणि गरुडाच्या आकाराचे प्रवाळ रत्न किंवा हस्तिदंत किंवा चंदनापासून बनवलेले चांगले आणि शुभ पलंग मिळतात. या महिन्यात ब्रह्मचर्य पाळल्याने वीर्य बळकट होते. त्याला ऊर्जा, बल, शरीराची दृढता आणि धर्माच्या बाबतीत जे काही फायदेशीर आहे ते मिळते. जो कोणत्याही इच्छा न करता ब्रह्मचर्य पाळतो
तो ब्रह्मचर्य पाळतो, ब्रह्मचर्य प्राप्त करतो, आणि जो इच्छा नसताना ब्रह्मचर्य पाळतो तो स्वर्ग आणि सुंदर स्वर्गीय अप्सरा प्राप्त करतो. या महिन्यात जो कोणी दिवस रात्र किंवा फक्त दिवसा किंवा जेवणाच्या वेळी मौन व्रत ठेवतो तो देखील एक उत्तम वक्ता बनतो. उपवासाच्या शेवटी एखाद्याने घंटा आणि पुस्तक दान करावे. आत्मश्रवण केल्यामुळे माणूस सर्व शास्त्रे आणि वेदांगामध्ये पारंगत होतो आणि तटीतील बारत्याटीसारखा बनतो आणि त्याची बुद्धी बृहस्पतीसारखी होते. जो मौन पाळतो तो कोणाशीही भांडत नाही, म्हणून मौन व्रत खूप उत्कृष्ट आहे. श्री स्कंद पुराणातील ईश्वर आणि सनतकुमार यांच्यातील संवादातील श्रावण महिन्यातील महात्म्याच्या 3ऱ्या अध्यायाचा हा शेवट आहे. तर हे प्रिय शिवभक्तांनो, नक्तव्रत म्हणजे दिवसभर उपवास करून केवळ एकदाच आणि तेही संध्याकाळी अन्न ग्रहण करणे. हे व्रत फक्त पचनशक्तीसाठी नाही तर संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा यांची शुद्धी करण्यासाठी आहे. शिव स्वयं सांगतात की जो वर्षभर हे नक्षत्र व्रत करू शकत नाही त्याने फक्त श्रावण महिन्यात नक्तव्रत पाळावं. तेवढ्यानेच त्याला वर्षभरात व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं. हा अध्याय आपल्याला शिकवतो की नियमित संयमित आहार आणि व्रत, उपवास आणि शिवभक्ती हेच आपल्याला दैवी शक्तीकडे नेणारे मार्ग आहेत. आजच्या या अध्यायात दिलेल्या ज्ञानाने आपल्याला आयुष्यात भक्ती, आरोग्य आणि समाधान यांचा वर्षाव हो, अशा भावनेनं आपण हे अमृततुल्य ज्ञान आपल्या इतर मित्रांनाही शेअर करूया, जेणेकरून त्यांचेही जीवन पवित्र होईल. पुन्हा भेटू पुढील अध्यायात. तोपर्यंत हर हर महादेव.